सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, हलवून या खुंटा आधी करा बळकटा, मग तयाची आधारे जे करशील तेची बरे। सुख दुःख साहे आशा तृष्णा भंगोनी जाय, मग तयाचे आधारे करशील तेची बरे। मन्मथ म्हणे या जीवी आधी मारुनिया राहावे, मग तयाचे आधारे करशील तेची बरे। या अभंगामध्ये संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली भक्ताचा दृढ भाव कसा असावा, भक्ताचं भगवंतावरला विश्वास किती मजबूत असला पाहिजे, भक्ताचं देवासाठीच स्वतःचं समर्पण कसं असलं पाहिजे हे सांगण्यासाठी व्यवहारिक उदाहरण देतात। हलवून या खुंटा आधी करा बळकटा। एखादा व्यवहारात आपण खुंटा जमिनीत रोवायचा असला तर आपण त्याला हलवून बघतो। खुंटा जोपर्यंत हलत आहे तोपर्यंत खुंटा जमिनीत पक्का रोवला गेला नाही, आणि ज्यावेळेस खुंटा हलत नाही त्यावेळेस समजायचं की खुंटा बळकट झाला आहे। तसं आम्ही रोज भजन करत आहोत, कीर्तन करत आहोत, प्रवचन करत आहोत, पारायण करत आहोत, नामस्मरण करत आहोत। मग हे करूनही आमचं मन भगवंतापासून लांब जात असेल, संसारिक विषय भोगामध्ये रमत असेल, तर आमचा खुंटा बळकट झालेला नाही, आमचा भक्तिभाव दृढ झालेला नाही। भगवंत साक्षात जगाचा विश्वाचा नियंता भगवंत आपल्या हृदयात असताना त्या भगवंताचा आनंद रूपाची लीला, भगवंताच्या आनंदाचा अनुभव न घेता आपण जर विषय वासनामध्ये भटकू लागलो तर आमचा भक्तीचा खुंटा दृढ झालेला नाही, पक्का रोवलेला नाही। माऊली म्हणतात, आधी तुम्ही भक्तीचा खुंटा दृढ करा, पक्का रोवा, बघा त्याला हलवून। तो जर हलत नसला तर मग तुम्ही व्यवहारात बाहेर पडायला हरकत नाही, तुम्हाला कुठलाही मोहजाल तुमच्यावर पडणार नाही आणि तुम्ही देवाच्या चरणापासून लांब जाणार नाही। मग हे भक्तीचा खुंटा बळकट करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? भक्तीचा खुंटा बळकट करण्यासाठी मनाचं न करता संताला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे, आणि सद्गुरूनं दिलेलं नाम भगवंताचं शिवाय नमः हे भगवंताचं नाम अखंड मुखानं घेतलं पाहिजे, मनामध्ये भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे, हृदयामध्ये त्याचं ध्यान असावं, आणि व्यवहार निर्मळ असावा। आमचं चलणं बोलणं वागणं सर्व काही निर्मळ असावं, आणि भगवंतावर एवढा दृढ विश्वास असावा, सुख आलं तर हुरळून जायचं नाही, आणि दुःख आलं तर निराश व्हायचं नाही।
आपण भगवंताला आपलं शरीर समर्पित केलं, आपलं मन समर्पित केलं, आपली वाणी समर्पित केली, आपली धन संपत्ती समर्पित केली, आपला प्राण प्राण म्हणजे प्रत्येक श्वास भगवंताला समर्पित केला. शिवाय नमा, शिव शिव. सहज स्वाभाविक तुम्ही न म्हणताही तुम्ही श्वासाकडे लक्ष द्या. वरी श्वास घेताना शीचा आवाज येतो आणि श्वास सोडताना वच आवाज येतो. एक श्वास म्हणजे शिवनामाचा आपोआप प्रत्येकाचा जप होतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो. श्वास घेताना बघा, तुम्ही लक्ष ठेवून बघा. वर श्वास जाताना शी आणि खाली येताना व. आपोआप त्या कल्याण स्वरूप, जे मूळ स्वरूप आहे, अंतरंगाचं स्वरूप शिव स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, कल्याण स्वरूप आहे, अशा त्या भगवंताचा अखंड 24 तास नाम जप चालू असतो. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग सुख दुःखच आहे. आपण समर्पित झाल्यानंतर जर आपल्याला सुखाची अवस्था आली, भगवंताच्या कृपेनं व्यवसायात नोकरीत यश आलं, तर त्याच्यात हुरळून जाऊ नका, मी केलो म्हणून झाला असं म्हणू नका. भगवंताच्या कृपेनं मला हे यश मिळालं. घर तुम्ही चांगलं बांधलो, गावात कुणाचं घर असं आहे का, असं फर्निचर आहे का, असा अभिमान करू नका. घर बांधलो तर घरामध्ये देवासाठी एक स्वतंत्र खोली करा आणि त्या खोलीमध्ये देवारा स्थापन करा आणि ह्या घराचा मालक हा भगवंत आहे असं तिथं महादेवाची पिंड ठेवा. महादेवाचे पिंडीत ठेवा, त्याला भस्म लावा, पूजा करा आणि महादेवा हे तुझं घर आहे. अण्णा बसवांना तर म्हणतात लिंगवंतासाठी, धनवान बांधती शिवालय, मी गरीब काय करू, मी गरीब काय करू, माझे पाय हे मंदिराचे खांब आहेत आणि माझा देह हे मंदिर आहे आणि माझ्या गळ्यातला बांधलेला इष्टलिंग हा माझा महादेव आहे, हा माझा देहच मंदिर आहे असं अण्णा बसवांना म्हणतात. म्हणजे देहाचाही अभिमान राहू नये. घर जर चांगलं बांधलो तर माझ्यासारखं घर गावात कुणाचं आहे का, असाही माणसाच्या मनात अभिमान येऊ नये. भगवंताच्या कृपेनं बंगला झाला, गाडी मिळाली, तर भगवंताची इच्छा आहे. ह्याच्यामध्ये मी पण आणणे, माझ्याकडे मोठी गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडं केळीचा बगीचा आहे, मी गावात सगळ्यात श्रीमंत आहे. जरी सुख आलं तर त्याच्यात भगवंताची कृपा मानायचं आणि दुःख आलं तरीही भगवंताची इच्छा आहे. माझ्या भल्यासाठीच त्यानं सुख दिलं, माझ्या भल्यासाठीच दुःख दिलं असेल असा भगवंतावरला विश्वास आहे. असा जर विश्वास असला तर माऊली पुढे म्हणतात, आशा तृष्णा भंगोनी जाय. या अभंगामध्ये हे 2 शब्द महत्वाचे आहेत. माणसाला आशा आहे, आशेपोटीच माणूस जगतो. आशा आहे, शाळेत कशासाठी जातो, शिक्षण घेतल्यानंतर मोठी नोकरी लागावं. मग नोकरी लागली त्याची आशा संपली का? नोकरी लागली आशा संपली का? एक वस्तू आशा आणि तृष्णा. गुलाबजामुन खावं वाटलं, गुलाबजामुन खाण्याची इच्छा ही आशा आहे. मग एकदा गुलाबजामुन खाल्लं की पुन्हा पुन्हा काहीही करून गुलाबजामुन खाण्याची तीव्र लालसा म्हणजे तृष्णा, तहान. उपभोग एखाद्या वस्तूचा घेतल्यानंतर उपभोग घेण्याची इच्छा
म्हणजे आशा, आणि पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याची लालसा म्हणजे तृष्णा, तहान आहे. हे दोन गोष्टी घातक आहेत. माणसाच्या आशा काही संपत नाहीत. एक नोकरी लागली, पुन्हा अजून दुसऱ्या जास्त पगाराची दुसरी राहावं, ती नोकरी मिळाली, पुन्हा अजून जास्त पगाराची दुसरी राहावं. ह्या आशा वाढत गेल्यात. आशा काही संपत नाहीत. हे जन्मात आशा करून करून शेवटी आशा ठेवून जर मेलो तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि असं जन्माचा रहाटगाडत चालूच राहील, पण माणसाच्या आशा संपणार नाहीत. म्हणून माऊली म्हणतात, सुख दुःख साहे, सुख आलं भगवंताची कृपा म्हण, दुःख आलं भगवंताची कृपा म्हण. ह्याच्यामध्ये सुखाची आशा करू नको, सुखाची आशा करू नको. आपण देवळात गेलो, देवाला का मागतो? देवा मला सुखात ठेव, म्हणजे देवाकडूनही आशा आहे. आशाच करायची असली तर व्यापक आशा करा. सर्व सुखाचा हो सुकाळ, दुःख दारिद्र्य नष्ट हो सकळ. आशाच ठेवायचे तर व्यापक आशा करा. सर्व सुखाचा हो सुकाळ, सर्व प्राणीमात्राला सुख मिळालं पाहिजे. दुःख दारिद्र्य छळ नष्ट हो सकळ. ह्या जगातलं दुःख, ह्या जगातलं दारिद्र्य, ह्या जगातलं दैन्य नष्ट झालं पाहिजे. आणि हे तर झालंच पाहिजे, पण माझ्या मनातलं मालिन्य, माझं मन मलिन झालेलं आहे. माझं मन कसं आहे? मलिन आहे. एखाद्याचं मला चांगलंही बरं वाटत नाही. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, काय हो, कसलं काय घर बांधलं, काय तर घबाड लागला असेल, काय तर भ्रष्टाचार केला असेल, घर बांधले. पण त्याचं घर बांधल्याचा आम्हाला आनंद होत नाही. आम्हाला त्याचा मत्सर वाटतो की या माणसानं घर बांधलं, ह्या माणसानं गाडी घेतली, या माणसाचा मुलगा नोकरीवर लागला, तर आम्ही आनंदी होत नाही, त्याचा मत्सर करतो. कुणाचं चांगलं झालेलंही आमच्या मनाला बरं वाटत नाही. हे आमच्या मनाचं मालिन्य आहे, मळ आहे मनाला लागलेला. आणि कुणाचं नुकसान झालं, नुकसान झाल्यावर आम्हाला आनंद वाटतो. कोणाच्या जर एखाद्याच्या घरात चोरी झाली तर आम्हाला, अरे देवा, असं व्हायला नको होतं, बिचाऱ्यानं कष्टानं कमावलेलं होतं, असं वाटत नाही आम्हाला. लय गंमत करू लागलो तर चोरी झाली, बरं झालं, देवानं बरा धुळून ठेवलंय, असा आमचा विचार असतो. हे लोकांचं चांगलं झालेलंही आम्हाला बरं वाटत नाही, लोकांचं नुकसान झालेलंही बरं वाटत नाही. हे आमच्या मनाला लागलेला मळ आहे. माऊलीनं आशा काय केली? सर्व सुखाचा हो सुकाळ. ईश्वरा, माझी आशा एवढीच आहे की सर्व, म्हणजे जितके प्राणी मात्र आहेत त्या सगळ्यांना सुख मिळावं, सगळ्यांना आनंद मिळावं, सगळ्याला प्रेम मिळावं, आणि सगळ्याचं कल्याण व्हावं. मग हे होत असताना किंचितही दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये. दारिद्र्य, या देशातली गरिबी संपली पाहिजे. सगळे माणसं काये कवे कैलास, श्रम हाच परमेश्वर, या न्यायानं कष्ट करण्यासाठी, काम करण्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजेत. आणि जो कष्ट करील, काम करील, बस अण्णा बसवांना एका वचनात म्हणतात, जो कायक करील तयाला तारील माझा कुडल संगम देव. जो माणूस कष्ट करणार आहे, जो माणूस श्रम करणार आहे, तो माणूस कधीच उपाशी मरणार नाही आणि त्याला कधीही कमी पडणार नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक माणसाला श्रमाचं महत्त्व कळावं, त्याच्या जीवनात कष्ट करण्याची प्रवृत्ती यावी, आणि कष्ट केल्यामुळं त्याच्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट व्हावं. दुःख, त्याच्या जीवनातलं दुःख कधी नष्ट होईल? त्याचा भगवंतावर दृढ विश्वास होईल, भगवंतावर प्रेम होईल, भगवंताची अंतकरणातून भक्ती होईल. करता करविता भगवंत आहे, त्याच्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही,
असा भाव, दृढ भाव, असा मजबूत भक्तीचा ज्या भक्तानं खुंटा रवलेला आहे, त्याला दुःखाचेही त्याचं दुःख नष्ट होईल. दुःख, दारिद्र्य, छळ आणि सगळ्या माणसाचं अंतःकरण जर निर्मळ झालं की माझ्या हृदयात जो देव आहे तो सर्व माणसाच्या हृदयात आहे. मला कुणी चिमटा घेतल्यानंतर मला दुःख होतं, तसं मी दुसऱ्याला चिमटल्यानंतर दुःख होईल का नाही? मला जर कुणी शिवीगाळ केली तर मला दुःख होतं, मग मी दुसऱ्याला शिवीगाळ केलं तर त्याला दुःख होणार नाही का? माझा जर 5 रुपये जर कुणी माझ्याकडून जर 5 रुपये कुणी जास्त घेतले, चुकीच्या मार्गाने घेतले, तर मला दुःख होतं, तर मी दुसऱ्याकडून 5 रुपये जास्त का घ्यावे? मी जर एखाद्या दुकानाला गेलो आणि 100ची नोट दिलो आणि 90 रुपयाचा किराणा घेतलो आणि त्या दुकानदारानं चुकून 410 रुपये मला दिले, तर तिथं चुकीचे पैसे घेण्याची आशा राहू नये. कारण माझाही व्यवहार असता आणि मला 100 रुपये कुणी देऊन जर 410 मी चुकून परत दिलो असतो, तर मला पुन्हा लक्षात आल्यानंतर दुःख वाटलं असतं का नाही? असा भाव, असा विचार असणं महत्वाचं आहे. आणि असा जर विचार सर्व मानव मात्रामध्ये आला तर कुणी कुणाचा छळ करणार नाही, कुणी कुणाला फसवणार नाही, कुणी कुणाला लुटणार नाही. दुःख, दारिद्र्य, छळ नष्ट हो सकळ, सगळं नष्ट झालं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट माऊली शेवटची आशा करतात, माझ्या मनातलं मालिन्यही नाहीस झालं पाहिजे. माझ्या मनात किंचित मळ राहू नये देवा. माझ्या मनात एकच भाव राहावं की माझ्या हृदयात जो शिव बसलेला आहे तो सर्व प्राणी मात्राच्या हृदयात आहे. माझ्या दृष्टीनं कुणाकडे वाईट नजरेनं माझी दृष्टी पाहणार नाही. माझी जीभ प्रेमानं बोलेल. बोल बोले प्रेम प्रीती, अमृताशी परे सर म्हणती, ऐके तो आनंदे चित्ती, सद्भाव ठेवून या. माझ्या वाणीनं साखरेसारखं गोड बोलावं, प्रेमळ बोलावं, लोकांचं कल्याणकारी हितकारी बोलावं. आता लेकरू चुकत असलं तर त्याला कधी कधी रागवावं लागतंय. त्या रागवण्यामध्येही प्रेम आहे. संतही चिडतात, कधी कधी रागवतात, काय केले रांडले का जन्म गमाविला फुका. पण त्या रागवण्यामध्येही त्यांचं प्रेम असतं. प्रत्येक कृतीमध्ये प्रेम असावं. माऊली म्हणतात, जर तुमचा भगवंतावर विश्वास असला तर सुख दुःख सहन करण्याची शक्ती तो भगवंत तुम्हाला देईल. आणि तुमची आशा मलाच मिळालं पाहिजे अशी न राहता व्यापक होऊन जाईल. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात सकळ. माऊलीने काय आशा केली? दुरिताचे, दुरित म्हणजे दुष्ट आचरण, दुष्ट वागणूक, वाईट आचरण, वाईट मन, ह्याचं अंधार नाहीसा व्हावा, वाईट कृत्याचा अंधार नाहीसा व्हावा. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वधर्म म्हणजे हृदयात माझा शिव आहे आणि तोच शिव विश्वरूप झाला आहे. प्रत्येक माणसात तो आहे. हा स्वधर्म पूर्ण विश्वातल्या माणसाला हा स्वधर्माचा सूर्य दिसावा. आणि असं जर झालं तर प्रत्येक माणसाला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही आशा आहे. आणि तृष्णा काय सांगतो? तृष्णा म्हणजे लालसा आहे. एक घर बांधलं, समाधान नाही, दुसरा बंगला घ्यावा, त्याच्यात समाधान नाही.
पुन्हा तालुक्याला घर झालं पाहिजे, तालुक्यालाही घर झालं, समाधान नाही, जिल्ह्याला झालं पाहिजे, ही लालसा. एकदा भोग घेतला की पुन्हा पुन्हा तोच भोग घ्यावा. डोळ्यानं पाहिलेली वस्तू पुन्हा पुन्हा पाहू वाटणं, कानानं ऐकलेलं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणं, स्पर्श सुख मिळालं पुन्हा पुन्हा ते स्पर्श घेण्याची इच्छा असणं, ही तृष्णा आहे. आणि तृष्णा हे दुःख देणारी आहे. तृष्णा म्हणजे तहान आहे. मग ही तृष्णा, आशा, काम, क्रोध, लोभ, मोह हे जाणार नाहीत, याची संताला जाणीव आहे. म्हणून म्हणतात तुम्हाला कामनाच ठेवायचं आहे. कामना ठेवायचं आहे की नाही, भगवंताच्या प्राप्तीची कामना ठेवा. तुम्हाला क्रोधच करायचा आहे की नाही, मला देवाचं नामस्मरण का घडत नाही, सकाळ संध्याकाळ शिवपाठ करायचा आहे, मला का शिवपाठ होत नाही, म्हणून स्वतःचाच राग येऊ द्या. मोहच करायचा आहे तर विश्वची माझे घर, हे सर्व विश्व माझं आहे, माझं घर आहे, माझे कुटुंबीय आहेत आणि सगळ्याला सुख मिळालं पाहिजे असा मोह करा. लोभच करायचा आहे तर सगळ्याला अन्न मिळालं पाहिजे, सगळ्याला वस्त्र मिळालं पाहिजे आणि सगळ्याला औषध उपचार मिळाले पाहिजेत. औषध उपचाराशिवाय कोणीही न मेलं पाहिजे, सगळ्याचंच कल्याण झालं पाहिजे असा लोभ ठेवा. दंभ कशाचा ठेवा? दंभ म्हणजे अभिमान. मी देव माझा आहे, मी देवाचा आहे आणि सर्व विश्व देवाचं आहे आणि मी देवाचा भक्त आहे, सर्व विश्व देवाचं आहे असा अभिमान ठेवलं तर हरकत नाही. आणि अहंकार, मी देवाला समर्पित केलेला आहे असा अहंकार आहे. आशाच करायची आहे तर सर्व प्राणीमात्राच्या सुखाची आशा करा. तृष्णा, तहान लागावं कशाची? डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलाशीचा राणा. डोळ्यानो तुम्हाला बघायचंच आहे का रे? एखाद्या स्त्रीचं सुंदर शरीर बघितलं, ती किती दिवस सुंदर राहणार आहे? वृद्ध झाल्यानंतर तोंडातले दात पडतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. हे शरीर नाशवंत आहे, हे सौंदर्य चिरकाल राहणार नाही. भगवंताचं सौंदर्य अवीट आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही. आणि ते सौंदर्य मनसी ब्रह्म कैसे असे, ते चर्म चक्षु ते न दिसे, ज्ञानांजने पूर्ण प्रकाशे ओ देवी. ते ब्रह्म कसा आहे ह्या कातड्याच्या डोळ्याने दिसत नाही, फक्त अनुभव घ्यायचा आहे. माझ्या हृदयात जे चैतन्य आहे ते पुढच्या स्त्रीच्या हृदयात आहे, पुरुषाच्या हृदयात आहे. आमची डोळ्याची दृष्टी त्या चैतन्यावर असावं. कानानं ऐकायचीच तृष्णा आहे, ताण आहे, तर भगवंताची कथा गुणगान ऐकण्याची तृष्णा ठेवावं. मुखानं बोलायचीच आहे, तर दुसऱ्याला आनंद देण्यासाठी बोलायची तहान ठेवावं. हाताला काम करायची तृष्णा आहे, तहान आहे, तर जगाच्या कल्याणासाठी काम करावं. आम्ही तृष्णा कसं ठेवतो? एखाद्या गावाला आम्ही घरचे सगळे चाललाव, गप्पा मारत चाललाव आणि एखादी गाडी ओव्हरटेक करत चालले, ओव्हरटेक करून पुढे गेली, तर आम्हाला तृष्णा आली की ह्याच्या पुढं कसं जाऊ, अशी लालसा निर्माण झाली आणि त्याच्यासाठी आपण गाडी पळवायला लागलो. फॅमिलीसोबत बोलण्याचा जो आनंद होता ते आम्ही गमावून बसलो. याच्यासाठी आमच्या तृष्णा नको आहे. मन्मथ माऊली म्हणतात, हलवून खुंटा, स्वतःला समर्पण करा, देवाचे होऊन राहा आणि बळकट करा. एकदा तुमचा भक्तीचा खुंटा बळकट झाला, करता करविता देव आहे असा तुमचा भाव झाला, तयाचे आधारे, त्या आधारे तुम्ही जे करचाल ते चांगलंच होईल. मग सुख आलं भगवंताची कृपा म्हणसाल, दुःख आलं भगवंताची कृपा म्हणसाल आणि तुमची आशा शुद्र वस्तूची आशा राहणार नाही, जगाच्या कल्याणाची आशा राहील, तहान राहील भगवंताच्या नामाची, भगवंताची कथा ऐकण्याची, भगवंताचं सर्व नाना व्यक्ती
नाना प्राणी सर्वांमध्ये भगवंत असलेलं ते चैतन्यमय रूप पाहण्याची लालसा होईल. तृष्णा, क्षुद्र तृष्णा संपून भंगून जातील आणि आशा तृष्णा विशाल होऊन जातील. मन्मथ म्हणे, या जीवे आधी मारून या राहावे. माऊली म्हणतात, या जीवाला जे या जीवाला शिवाला समर्पित करून तूच करता करविता आहेस या भावनेने या जीवाला मारून त्याला शिव स्वरूप करावं आणि आनंदानं जीवन जगावं. ओम शांती शांती शांती.